नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र बऱ्यापैकी भूभागावर आलं असून त्याचा परिणाम छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भ असा सुरू झाला आहे. महाराष्ट्रातही त्याचा बऱ्यापैकी परिणाम होईल असा अंदाज आहे. पुढील त्याच्या परिणामांचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये एलिनोचा मोठा प्रभाव असून असमान अशा प्रकारचं पावसाचं वितरण आपण कालही बघितलंय, प्रत्येक दिवशी बघतोय. सध्या आकडेवारी बघायची झाली तर करंट स्टेटसनुसार 96% पावसाची नोंद आज महाराष्ट्रामध्ये आहे. 25% विदर्भात तर 32% मराठवाड्यात अजूनही घट कायम आहे. 117% मध्य महाराष्ट्र आणि 105% कोकणामध्ये पाऊस अतिरिक्त झालेला आहे. येणाऱ्या डिप्रेशनमुळे किंवा कमी दाबामुळे विदर्भ आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील पावसाची स्थिती बदलू शकते असा अंदाज आहे. भारतातील पावसाच्या परिस्थितीत कोणताही बदल नाही. 16% घट कायम आहे, म्हणजे 84% पावसाची नोंद अजूनही कायम आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस हा मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, जम्मू काश्मीर आणि ओरिसा या ठिकाणी झालेला आहे. बाकी ठिकाणची परिस्थिती अजूनही हाताबाहेर आहे. कित्येक राज्य हे 20% अधिक घट असलेले आहेत. रात्रीच्या व्हिडिओमध्ये ही बाब आपण बघितलेली आहे, मात्र आपण तो व्हिडिओ कमीत कमी सदस्य बघतात आणि मॉर्निंगचा व्हिडिओ अधिक सबस्क्रायबर बघतात. त्यामुळे आपण या ठिकाणी तो पुन्हा एकदा घेणार आहोत. सध्या एलिनोची स्थिती जर बघितली आपण तर जुलै ते फेब्रुवारीपर्यंत याचा तीव्र प्रभाव राहणार आहे. मार्चपासून याचा प्रभाव मार्च 27 पासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. सध्या त्याची तीव्र अवस्था सुरू झालेली नाही आहे. जुलै हा सामान्य अवस्थेचा आहे, परंतु ऑगस्ट सप्टेंबरपासून त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे त्याचे पीक पिरियड, म्हणजेच सर्वाधिक पॉवरफुल अशा प्रकारचा, स्ट्रॉंग अशा प्रकारचा एलिनो आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र पुन्हा एकदा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा प्रत्येक महिन्यामध्ये त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे. पुढील मान्सूनवरही त्याचा प्रभाव असेल, परंतु पुढचा मान्सून पूर्णतः खराब करण्याची क्षमता त्यामध्ये असणार नाही. मात्र दमट हिवाळा आणि अतितीव्र उष्णता असलेला उन्हाळा आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्या एलिनोची आपण सतत चर्चा करतो तो सध्या 26 जुलै 2026च्या अंदाजानुसार 1.94 या स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे. अतिशय तीव्र अशा प्रकारचा यावर्षी एलिनो आपण अनुभवतो. त्याची तीव्रता 2%पेक्षा 2°C कमी आपल्याला पहिल्या 2 मान्सूनच्या महिन्यामध्ये होती. त्यामुळे स्थिती आपल्या अंडर कंट्रोल राहिली. पण पुढील 2 महिन्यामध्ये ती स्थिती आणखी खराब होणार असल्यामुळे यदाकदाचित पुढचे मान्सूनचे महिने पावसासाठी खराब होऊ शकतात असा अंदाज आहे. एल निनोला काउंटर करणारा एकमेव घटक आपल्याकडे उपलब्ध आहे, तो म्हणजे आयोडी. आणि आयोडीमुळे यदाकदाचित महाराष्ट्रातील आणि भारतातील पावसाचं प्रमाण सुधारू शकतं. सध्या आयोडी देखील पॉझिटिव्ह स्टेजमध्ये आलेला आहे. 0.44° पर्यंत आयोडीची स्थिती पोहोचली आहे. त्यामुळे यदाकदाचित याची मदत आपल्याला या संकट काळात होऊ शकते असा अंदाज आहे. आज 29 तारखेला देण्यात आलेली भारतीय हवामान खात्याकडूनचे अलर्ट महत्त्वाचे आहेत. विदर्भामध्ये, छत्तीसगडमध्ये आणि पूर्व मध्य प्रदेशमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देखील देण्यात आला आहे, जो कालपर्यंत देण्यात आलेला नव्हता. उद्या देखील
30 तारखेला विदर्भातील रेड अलर्ट कायम आहे. मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थान या भागात ऑरेंज अलर्ट आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट कायम आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात उद्या देखील पावसाचा अंदाज आहे. 31 तारखेला कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, इतरत्र येलो अलर्ट. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची स्थिती दाखवण्यात आली आहे. पूर्व गुजरातमध्ये मात्र रेड अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील पाऊस 1 ऑगस्टला उघडेल. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाडा, कोकणामध्ये येलो अलर्ट कायम आहे. महाराष्ट्रातील पाऊस 2 ऑगस्टपासून उघडतोय. भारताच्या बहुतांश भागात खंड सुरू होईल. हा खंड 3 तारखेला कायम असेल. गेल्या 24 तासात पाऊस कुठे झाला, तर ज्या डिप्रेशनचा प्रभाव आहे तो ओरिसा, छत्तीसगड आणि तेलंगणा, साधारण या भागामध्ये त्याचा परिणाम सुरू झालेला आहे. आणि हा जवळपास गुजरातपर्यंत राहणार आहे. कोकण किनारपट्टीला देखील काल बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे. विदर्भात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक, मध्य महाराष्ट्रात तुरळक, तर पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक पावसाची नोंद काल झालेली आहे. ट्रॅकमध्ये मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे. स्पष्टपणे ते मध्य भारताकडे सरकत असल्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार जेफेचा अंदाज, विदर्भात आज मुसळधार पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि अगदी त्याला या मॉडेलने, JFSने देखील सहमती दर्शवलेली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, विदर्भ असं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीलाही पावसाचं प्रमाण कोस्टलला वाढलेलं असेल. तो जरी मध्य भारताकडे जाताना दाखवला असला तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर बऱ्यापैकी होण्याची शक्यता बाकी मॉडेल दाखवत आहेत. 31 तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मध्य प्रदेश मार्गे गुजरातकडे हे सरकण्याची शक्यता आहे. साधारण 1 तारखेला हे पुढे निघून जाईल असा अंदाज आहे. राजस्थान गुजरातच्या दिशेने वरती सरकेल असा अंदाज जेफेसने दाखवलाय. ही सिस्टम बऱ्यापैकी राजस्थानवर 3 तारखेला परिणाम करेल, परंतु महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल. मात्र आपल्याला एक मोठ्या हालचाली बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला सुरू होताना दिसत आहेत. आता याचा काय परिणाम होतो ते आपल्याला बघावं लागेल, परंतु हवामान बदलतंय. वादळी प्रणाली ही 4 तारखेला दक्षिण बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने तयार होण्याची शक्यता आहे. यदा कदाचित आत्ताच्या अंदाजानुसार हे एक चक्रीय वादळ असू शकतं असा JFSने अंदाज दिलेला आहे. आता आपण बाकी मॉडेल या संदर्भात कसे आहेत तेही बघणार आहोत. मात्र या वादळी परिस्थितीच्या दरम्यान महाराष्ट्रात मात्र पाऊस उघडणार आहे. JFSने दिलेले वादळी संकेत हे फारसे मान्य नसतात. भारताच्या भूभागावर 6 तारखेला त्याचा परिणाम जाणवू शकतो. या ठिकाणी आपल्याला पाऊस वाढताना सुद्धा दिसतोय. त्यामुळे परंतु या तीव्र प्रणालीची किती शक्यता आहे हे बाकी मॉडेल सुद्धा बघणं आवश्यक आहे. आणि विशाखापट्टणमकडे ही सिस्टम पहिल्यांदा सरकताना दिसते. यदा कदाचित आपण इथं बारकाईने बघितलं तर एकापाठी एक सिस्टम केंद्रित होत आहेत दक्षिणेला. आणि जर यदा कदाचित या पद्धतीने भारतावर आल्या तर महाराष्ट्रात परिस्थिती बदललेली असेल, परंतु त्यासाठी आपल्याला अजून वेळ घ्यावा लागेल. ECMWF मॉडेलने हे जे मॉडेलचं व्हर्जन आहे या ठिकाणी आज विदर्भामध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. त्याचे परिणाम विदर्भात जाणवू लागले आहेत. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी,
या भागात देखील त्याचा परिणाम होणार आहे. पावसाचं प्रमाण अगदी सोलापूरपर्यंत पोहोचणार आहे, इकडे अहिल्यानगरपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आज बऱ्यापैकी याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणू लागेल. कोकणातही मध्यम स्वरूपांच्या सरी होऊ शकतात, त्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती विदर्भात जाणू शकते. विदर्भकरांनो, काळजी घ्या. पुढील 2 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विदर्भामध्ये आपल्याला पुढील 2 दिवसात 48 तासात जाणवू शकतो. मराठवाड्यातही त्याचा परिणाम मध्यम ते जोरदार स्वरूपात जाणवू शकतो. त्यामुळे अनेक जिल्ह्यात आपल्याला दुष्काळी परिस्थितीत परिवर्तन झालेलं या ठिकाणी दिसू शकतं. 31 तारखेला कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढणार आहे. त्याबरोबरच इतर कुठले जिल्हे आहेत ज्याच्यात पावसाचं प्रमाण राहील, तर या हवामान प्रणालीचा परिणाम हा अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आणि काही प्रमाणात पुणे या भागात त्याचा परिणाम 31 तारखेला या मॉडेलने दाखवला आहे. त्यानंतर मात्र ते गुजरातकडे निघून जाईल असा अंदाज आहे. 1 तारखेला महाराष्ट्रावरचा याचा परिणाम संपेल, परंतु महाराष्ट्रात 1 तारखेपासून स्थानिक वातावरण सुरू होईल. 2 तारखेला स्थानिक वातावरण असेल, पूर्णतः उघडीप असणार नाही. कोकणात पाऊस चालू राहील. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. 3 तारखेला हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता अजून कायम राहणार आहे. विदर्भाच्या पूर्व भागातही पाऊस असेल, त्यामुळे स्थानिक वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये. 4 तारखेला देखील वातावरण पूर्व विदर्भ, थोडं पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे. 5 तारखेला देखील स्थानिक वातावरण असेल, मात्र विशेष पावसाळी प्रभाव नाही. 6 तारखेला पूर्व विदर्भ, कोकण असं हलकं पावसाळी वातावरण आहे. 7 तारखेला पूर्व विदर्भ, कोकण अशीच परिस्थिती आहे, विशेष पाऊस नाही महाराष्ट्रामध्ये. 8 तारखेला कोकणात हलक्या सरींची शक्यता घाटमाथ्यावर आहे, परंतु महाराष्ट्रात विशेष प्रभाव नाही. 9 तारखेलाही विशेष प्रभाव नाही, मात्र कोकणातील पाऊस हलक्या प्रमाणात वाढू शकतो आणि महाराष्ट्रात दक्षिणी भागाकडून, मग पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी हलकं स्थानिक वातावरण वाढू शकतं. 10 तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असेल, कोकणातला पाऊस वाढतोय 9 तारखेपासून. 10 तारखेला देखील तो वाढ आहे. 11 तारखेलाही कोकणात बऱ्यापैकी पाऊस असणार आहे, महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 12 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात पाऊस असू शकतो. कोकणात पाऊस असू शकतो, परंतु महाराष्ट्रात ऑगस्टचा पूर्वार्ध अतिशय किरकोळ पावसाचा आहे, लक्षात घ्या. डिप्रेशन पुढे सरकू लागलं आहे. आपण जर त्याचा पुढचा मार्ग JFS, आपण जर त्याचा पुढचा मार्ग हा ECMW मॉडेलनुसार बघितला, तर ते काही प्रमाणात आज आणि उद्या विदर्भाला घासून मध्य प्रदेशवरून गुजरातकडे जाण्याची प्राथमिक शक्यता दाखवण्यात आलेली आहे. मात्र थोडं ते पुढे गेल्यावर राजस्थानकडे देखील 1-2 तारखेला असेल आणि 2 तारखेनंतर त्याचं अस्तित्व संपण्याची देखील शक्यता आहे. ECMW मॉडेलने मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वादळी सिस्टम बनण्याचा कुठलाही अंदाज दिलेला नाही. उलट या काळात तयार होत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे वादळं जे प्रशांत महासागरात वाढतील आणि त्या दिशेने मान्सूनचे वारे सरकतील, त्यामुळे पूर्वार्ध ऑगस्टचा खराब होण्याची शक्यता आहे. ही वादळी प्रणाली आता तिचा प्रवास त्यांनी सुरू केला आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसू लागतील. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तर आपण बघतो हळूहळू आज दिवसभरात अनेक विभागात जोरदार पाऊस होणं अपेक्षित आहे. दुष्काळी भागात पावसाचं प्रमाण वाढेल आणि अनेक ठिकाणचा दुष्काळ नियंत्रणात येईल असा अंदाज आहे.
याचा मुख्य प्रभाव आज आणि उद्या विदर्भावर आहे. मॉडेलने थोडं ते उत्तरेकडून सरकण्याची शक्यता जरी दाखवली असली तरी महाराष्ट्राच्या खास करून उत्तर भागातून याचा परिणाम आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे. 31 तारीख ही उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाची जरी असली तरी दुपारनंतर त्याचा प्रभाव कमी होईल आणि 1 तारखेपासून थोडंफार किरकोळ कोकणामध्ये आणि महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहील. मात्र एका पावसाच्या खंडाला सुरुवात होते आहे. 2 तारखेलाही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. जरी पावसाचा खंड असला तरी स्थानिक वातावरण या दरम्यान राहील. नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा विदर्भात 3 तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 4 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे. 5 तारखेला विशेष वातावरण नाही. 4 तारखेला विदर्भ कोकण. 7 तारखेला विशेष वातावरण नाही महाराष्ट्रामध्ये. 8 तारखेला विशेष वातावरण नाही. 9 तारखेला विशेष वातावरण नाही. 9-10 तारखेपासून कोकणात पाऊस वाढणार आहे. 11ला विशेष पाऊस नाही आणि 12पर्यंत विशेष पाऊस महाराष्ट्रात नाही. म्हणजे एक मोठा खंड आपण या मान्सूनमधला पहिला मोठा खंड बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या की पावसाची परिस्थिती ऑगस्टच्या पूर्वार्धात अत्यंत कमी असणार आहे आणि त्याचा दुष्काळी भागावर अतिशय विपरीत परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा, घाबरून जाऊ नये. पुढे मोठे पाऊस होणार आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.